नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोटेन्शियोमीटरचा ॲक्च्युअल यूज बघणार आहोत. जे आपण प्रिन्सिपल शिकलो होतो या आधीच्या लेक्चरमध्ये, या आधीच्या व्हिडिओमध्ये त्याचा यूज कसा करायचा ते आपण शिकणार आहोत. व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर? पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द वायर. V is equal to K multiplied by L, where K is a potential gradient. आणि याची डेफिनेशन एक्झामला विचारतात. जेवढी लेंथ असेल तेवढं पोटेन्शियल असतं, पण त्यासाठी तुम्हाला K ने मल्टिप्लाय करायला लागेल, कारण एक K एक कॉन्स्टंट आहे. ओके, तर दिस इज अ प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. याचाच यूज करायचा आपल्याला. पहिलं ॲप्लिकेशन बघा काय, पहिला यूज टू कम्पेअर EMF ऑफ टू सेल, दोन सेलचा EMF, त्याचं व्होल्टेज कम्पेअर करण्यासाठी. याच्यामध्ये पण दोन मेथड आहेत. एक रेग्युलर मेथड आहे, दुसरी सम अँड डिफरन्स मेथड. ॲक्च्युली दोन्ही एकाच पॉईंटमध्ये येतात, पण एक रेग्युलर मेथड आहे आणि दुसरी सम अँड डिफरन्स मेथड आहे. थर्ड, टू कॅल्क्युलेट इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. बॅटरीच्या आतमध्ये पण एक रेजिस्टन्स असतो, ज्याला स्मॉल आर आपण डिनोट करतो. त्या बॅटरीच्या आतला इंटरनल रेजिस्टन्स काढायचा असेल, त्यासाठी आपण पोटेन्शियोमीटर यूज करणार आहोत. आणि लास्ट ॲप्लिकेशन आहे जे तुमच्या डेली लाईफमध्ये यूज होतं, एक आहे व्होल्टेज डिवायडर म्हणून. व्होल्टेज डिवायडर. त्याच्यानंतर अजून यूज आहे सेन्सरमध्ये होतो. सेन्सर मशीन असतात, त्या मशीनच्या सेन्सरचे जे पार्ट्स असतात त्याच्यामध्ये पोटेन्शियोमीटर यूज करतात. त्याच्यानंतर ऑडिओ कंट्रोलमध्ये यूज होतो. ऑडिओ कंट्रोल, जो तुम्ही आवाज कमी जास्त करता आणि नॉब फिरवता, त्या नॉबमध्ये पोटेन्शियोमीटर प्रिन्सिपल यूज केलेलं असतं. तर एवढे सगळे यूज आहेत. त्याच्यातला आपण पहिला स्टार्ट करूया, टू कम्पेअर EMF ऑफ द सेल. पहिला यूज बघूया, टू कम्पेअर EMF ऑफ सेल. किती सेल? दोन सेल. ओके, जो पोटेन्शियोमीटर आपण काढला होता सिंपल तोच पोटेन्शियोमीटर आहे. एक लंबी वायर आहे, A पॉईंट B पॉईंट आहे, ते जाऊ दे. एक की आहे, बटन आहे ऑन ऑफ साठी. त्याच्यानंतर बॅटरी यूज केलेली आहे, कारण याला करंट कसा देणार तुम्ही. आणि जो आपल्याला सेल कम्पेअर करायचा आहे, इथून मी एक वायर काढतो, इथून मी एक वायर काढली, इकडे एक वायर पाठवतो आणि इकडे एक वायर पाठवतो. तर एका वायरला मी एक बॅटरी जॉईन करतो आणि दुसऱ्या वायरला मी दुसरी बॅटरी जॉईन करतो. ओके, समजा ही बॅटरीचा EMF E1 आहे आणि ही दुसरी बॅटरी EMF E2 आहे, आणि दोघांना मी परत एकदा एका कॉमन पॉईंटला कनेक्ट करतो. ओके, पहिला डायग्राम दिसते का बघतो. ओके, इट्स क्लिअरली विजिबल. मी इथे एक बटन लावतो, सेपरेट बटन लावतो. इथे एक सेपरेट बटन आणि इथे एक सेपरेट बटन लावतो. याला K1 कन्सिडर करतो, याला K2. दोन बटन आहेत दोघांसाठी. अजून एक, इथून मी एक गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट करतो. व्हॉट इज द फंक्शन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर? टू मेजर करंट. ओके, आणि इथून एक माझा एक जॉकीफायला बाहेर काढतो. ओके, एकदम सिंपल एक्सपेरिमेंट आहे, लगेच कळेल तुम्हाला. हे बघा, जे कम्पेअर करायचे आहेत ते असे एका वायरने बाहेरच्या साईडला दोन बॅटऱ्या लावून ठेवलेल्या आहेत. बटन ऑन केलं. आता पहिला काय करतो मी, पहिलं या दोघांपैकी एक बटन मी बंद करतो. समजा मी K2 बटन बंद केलं, आणि K1 मी K2 बटन मी ओपन केला आणि K1 बटन क्लोज केला. याचा अर्थ काय? K1 ला ऑन केलंय, K2 ला ऑफ केलंय. ओके, इथं हे बघा, इफ K2 इज केप्ट ओपन म्हणजे बंद, अँड K1 इज क्लोज म्हणजे चालू. तर काय होईल बघा, इथून जो बॅटरीतून करंट जाणार आहे, इथून बॅटरीतून करंट तो इथे पुढे तर जाणारच, पुढे येऊन इथे येणारच, पण या ब्रँचमध्ये पण जाणार. थोडासा करंट या ब्रँचमध्ये जाणार, थोडासा करंट या ब्रँचमध्ये जाणार, करंट डिवाइड होणार. ओके, आता इथून करंट गेला, इथून करंट, परत एक ब्रँच लागली. थोडा करंट इथून पण जायला बघणार, थोडा करंट इथून पण जायला बघणार, पण इथली वाटच बंद केलेली आहे, इथलं बटन आपण बंद केलेलं आहे, त्याच्यामुळे इथून करंट पुढे जाणार नाही. मग या ब्रँचमध्ये करंट अवेलेबल नसणार. मग राहिला कुठे? या ब्रँचमधून. या ब्रँचमध्ये कोण लावलाय? E1 बॅटरी लावलेली आहे. मग इथून करंट येणार, गॅल्व्हॅनोमीटरमध्ये जाणार, गॅल्व्हॅनोमीटरमध्ये करंट दाखवणार, पण त्यासाठी याला कुठेतरी कनेक्ट करायला लागणार. आता काय करायचं बघा,
इफ K2 is kept open and K1 is closed, then E1 comes into circuit. जो E1 आहे तो सर्किट मध्ये येणार. जॉकी म्हणजे कोण? गॅल्व्हनोमीटरचा जॉकी इज टच ॲट व्हेरियस पॉइंट. टच ॲट व्हेरियस पॉइंट टू गेट नल पॉइंट. इसका मतलब क्या आहे बघा. हे बघा, हा जॉकी आहे तो उचलला आणि या वायरमध्ये टेकून बघायचा. आपल्याला काय पाहिजे? नल पॉइंट पाहिजे. नल पॉइंट म्हणजे गॅल्व्हनोमीटर मध्ये करंट 0 दाखवला पाहिजे. पण समजा मी इथं टच केला, करंट दाखवतोय. 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 इथे टच केला, हा 0 करंट आला. गॅल्व्हनोमीटर जॉकी मी इथे टच केला आणि मला 0 करंट भेटला त्याच्यामध्ये. तर याचा अर्थ काय? याचा अर्थ इथून जाणारा करंट जो या ब्रँच मधून पुढे जाणार आहे त्याचं पोटेन्शियल आणि ह्या वायरच्या लेंथचं, इथून जेवढी वायर आहे, इथून ही जेवढी वायर आहे त्या वायरचं पोटेन्शियल हे सेम असणार. जेव्हा दोन पोटेन्शियल सेम असेल तेव्हाच या ब्रँच मधून करंट जाणार नाही. व्हीटस्टोन ब्रिज मध्ये आपण हा मुद्दा आपण बघितला होता की जेव्हा दोन पोटेन्शियल सेम असतात तेव्हा त्यामधून करंट फ्लो होत नाही. पण या ब्रँच मधून करंट फ्लो झाला नाही, याचा अर्थ याचं पोटेन्शियल आणि याचं पोटेन्शियल आपल्याला सेम भेटलं. मग याचं पोटेन्शियल कसं काढणार? इथून ते इथपर्यंत वायर आहे ना, इथं टच केले तर प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर V1 पहिलं पोटेन्शियल भेटलं इज इक्वल टू KL1. अरे इथून इथपर्यंत लेंथ समजा 30 सेंटीमीटर आहे, 30 ठेवणार. 20 सेंटीमीटर आहे, 20 ठेवणार. L1 सेंटीमीटर आहे, L1 ठेवणार. ओके, इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, पण हे V1 पोटेन्शियल सेम कोणाचं असणार? जेवढं बॅटरीचं पोटेन्शियल आहे. म्हणून मी इथं लिहितो E1 इज इक्वल टू KL1, कारण जेवढं बॅटरीचं पोटेन्शियल तेवढे हा वायरचं पोटेन्शियल असणार आहे. ओके, हा झाला. आता उलट करायचं. इथपर्यंत झालं. अरे एकदम इझी आहे रे. नल्ला आहे म्हणून नल पॉईंट भेटतोय ना. आता बघा, इफ K1 इज केप्ट ओपन. आता काय करायचं? K1 ला बंद करायचं आणि K2 ला ऑन करायचं. उलट करायचं. केप्ट ओपन अँड K2 इज क्लोज. K2 क्लोज केला, K1 बंद केला. हा बंद केला, मग याच्यातून करंट जाणार नाही, मग या ब्रँच मधून करंट जाणार. सेम प्रोसिजर परत फॉलो करायची. परत नल पॉईंट घ्यायचा, बघायचं. याचा EMF वेगळा आहे ना, मग याचा नल पॉईंट काहीतरी डिफरंट भेटेल. जर दोन्ही बॅटरी सेम असतील तर एकच नल पॉईंट भेटेल. ऐका, जर दोन्ही बॅटरी सेम पोटेन्शियल असेल तर जिथे पहिला पोटेन्शियल भेटलेला आहे त्याच लेंथला पोटेन्शियल भेटणार. पण दोघांचा कम्पेअर करायचं, मग डिफरंट पोटेन्शियल असणार आहे. मग समजा ही वायर मी इथं टच केली, इथे माझा जॉकी टच केला आणि समजा तुम्हाला पोटेन्शियल भेटलं, तर याची लेंथ किती? आपण L2. देन EMF ऑफ सेकंड बॅटरी इज इक्वल टू KL2, इक्वेशन नंबर सेकंड. इथे आपल्याला नल पॉईंट भेटला. परत इकडे टच करून आपल्याला चेक करायचं. ओके, आता बघा, डिवाइड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. दोन इक्वेशन डिवाइड करू. E1 डिवायडेड बाय E2 इज इक्वल टू KL1 डिवायडेड बाय KL2. K कॅन्सल झाले. याच्यावरून काय भेटणार? E1 डिवायडेड बाय E2 इज इक्वल टू L1 डिवायडेड बाय L2. चला, बॅटरीचा EMF आपण कम्पेअर करून झालेला आहे. कम्पेअर म्हणजे रेशो घेतलेला आहे आपण. ओके, ही सिंपल मेथड आहे. ओके, याच्या पुढची मेथड आहे ती आपण सम अँड डिफरन्स मेथडने बघूया. आता बघूया सम अँड डिफरन्स मेथड. एक अनोखी मेथड आहे. आता सम म्हणजे ॲडिशन, डिफरन्स म्हणजे सबस्ट्रॅक्शन, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण बॅटरीमध्ये सम कसं करणार आणि बॅटरीमध्ये किंवा सेल EMF याच्यामध्ये सम कसं करणार, डिफरन्स कसं करणार बघा. जर बॅटरी अशी जॉईंट केली असेल, अशी जॉईंट म्हणजे काय, इथे प्लस मायनस, म्हणजे आपण रेग्युलर बॅटरी की आपण सेल कशी लावतो, एका मागोमाग एक लावतो. निगेटिव्हला पॉझिटिव्हला निगेटिव्ह लावतो. याला म्हणतात सम करणे. समजा याचा EMF E1 आहे, याचा EMF E2 आहे. जर एका पाठोपाठ निगेटिव्हला पॉझिटिव्ह टर्मिनल अटॅच असेल तर त्याला बोलतात सम मेथड. याला म्हणतात सम मेथड. आणि जर निगेटिव्हला निगेटिव्ह सेम पोल जर तुम्ही लावलेत, निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि याचा EMF E1 आहे, याचा EMF E2 आहे, तर E1 मायनस E2 याला म्हणतात डिफरन्स मेथड. याला काय म्हणतात? डिफरन्स मेथड. बट E1 शुड बी ग्रेटर दॅन E2. म्हणजे मोठी बॅटरी असेल ती पहिली लावा. पण आपल्याला माहितीच नाही ना बॅटरी कुठली आहे. पण तुम्ही कन्सिडर करायचं की मोठी बॅटरी पुढे आहे म्हणा.
याला म्हणतात सम मेथड आणि याला म्हणतात डिफरन्स मेथड. समजलं? आता बघा, कंपॅरिझनच करायचं आहे आपल्याला. काय EMF कम्पेअरच करायचं आहे, पण सम आणि डिफरन्स मेथडने. त्याच्याने अजून परफेक्ट आन्सर येतो. काय करतो बघा, बेसिक स्ट्रक्चर सेमच आहे. इथून एक वायर काढायची, याला इथे एक आपली एक बॅटरीला EMF लावायचा. समजा हा E1 आहे, E1 आहे. ओके, हे बघा कसा आहे बघा, कन्फ्यूज होऊ नका. असे 4 डॉट काढायचे, 4 डॉट काढायचे. इथे दुसरी बॅटरी लावायची, E2 लावायची. त्याच्यानंतर ही वायर आहे, अजून हे कनेक्टेड नाही केलेलं आहे. इथं मी गॅल्व्हॅनोमीटर लावतो आणि याला एक जॉकी लावतो, माझा जॉकी लावतो. हा बघा, इथून जी वायर आली ती याच्यावरून क्रॉस करून या कीला लावतो. ओके, कनेक्शन कसं केलंय बघा. हा जो मधला गॅप आहे त्याला मी K1 बटन म्हणतो. हा दुसरा आहे तो K2, हा तिसरा K3 आणि हा मधला गॅप आहे त्याला K4 म्हणतो. ओके, आता बघा मी काय करणार, मला सम मेथड पाहिजे आणि डिफरन्स मेथड पाहिजे. आता जर हे बघा, हा आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, द बॅटरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मला जर सम मेथड पाहिजे असेल तर निगेटिव्हला पॉझिटिव्ह टर्मिनल अटॅच करायला पाहिजे. मग या बॅटरीचा निगेटिव्ह इथं आहे आणि या बॅटरीचा पॉझिटिव्ह इथं आहे. मग मला K1 कनेक्ट करायला लागणार. ओके, मला K1 इफ K1 अँड, आता K1 क्लोज केला, इथं बटन दाबलं म्हणजे हे कनेक्ट झाले K1. आता इथून करंट येणार, आता निगेटिव्हला पॉझिटिव्ह ॲड झाला, इथून वर करंट आला इथं. आता इथून गॅल्व्हॅनोमीटरला गेला पाहिजे, इथून करंट गॅल्व्हॅनोमीटरला. मग तुम्हाला K3 पण बंद करायला लागणार. इफ K1 अँड K3 इज क्लोज, जर K1 आणि K3 क्लोज केलं तर हे सम मेथड होईल. मग गॅल्व्हॅनोमीटर त्याला जॉकी लावलेला आहे, should be touched at various point on a potentiometer wire, then we will get a null point and that null point will be potential of those battery. ओके, नल पॉईंट भेटला, पण आपण सम मेथड यूज केली, इज इक्वल टू KL1. नल पॉईंट भेटला, समजा इथे नल पॉईंट भेटला आणि इथून इथपर्यंत ही लेंथ आहे L1 आहे. ओके, आता काय करायचं, याला इक्वेशन नंबर फर्स्ट येतो. आता डिफरन्स मेथड वापरतो. डिफरन्स मेथड, आता हे परत की आहे ते मी ओपन करतो, ह्या की आहे ते ओपन करतो. ओके, K1 होता इथे K2. आता डिफरन्स मेथड, निगेटिव्हला निगेटिव्ह कनेक्टेड पाहिजे, इथं निगेटिव्ह आहे आणि याच्या पलीकडे इथं निगेटिव्ह आहे. मग मला हे कनेक्ट करायला लागणार K4. मग इथं निगेटिव्हला निगेटिव्ह कनेक्ट आणि इथून परत गॅल्व्हॅनोमीटरला गेला पाहिजे, म्हणून मला K2 ओपन करायला पाहिजे. मग इथं मी काय करणार, इफ K4 अँड K2 इज क्लोज्ड. ओके, बघा निगेटिव्हला निगेटिव्ह इकडून वरून वायर कनेक्ट झाली. आता हा पॉझिटिव्ह गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट, त्याच्यामुळे ही वायर आणि ही वायर तुम्हाला कनेक्ट करायला पाहिजे. म्हणजेच काय, K4 आणि K2 तुम्हाला क्लोज केला पाहिजे. इफ K4 अँड K2 इज क्लोज अँड K1 अँड K2 इज ओपन असं लिहिलं तरी चालेल. आता काय झालं, निगेटिव्ह म्हणजे ही डिफरन्स मेथड झाली, इज इक्वल टू KL2. इक्वेशन नंबर सेकंड. फर्स्ट इक्वेशनला सेकंड इक्वेशनने डिवाइड करा. E1 प्लस E2 डिवायडेड बाय E1 मायनस E2 इज इक्वल टू KL1 डिवायडेड बाय KL2. केला के कॅन्सल झाला, काय राहणार, L1 अपॉन L2. आता मी काय यूज करतो बघा, 9वीला एक झालेलं आहे काय, कॉम्पोनंडो अँड डिव्हिडंडो अँड वितुडांडो बाय कॉम्पोनंडो अँड डिव्हिडंडो. वितुडांडो लिहू नका, स्पेलिंग व्यवस्थित बघा, मी अशीच स्पेलिंग लिहिलेलं आहे. म्हणजेच काय, एकदा प्लस करणार E1 प्लस E2, एकदा प्लस करणार आणि एकदा हा जो न्यूमरेटर आहे त्याच्यामध्ये हा डिनॉमिनेटर एकदा प्लस करणार एकदा मायनस करणार. आता पहिला प्लस करतो, E1 प्लस डिनॉमिनेटर ना, एकदा प्लस केला एकदा मायनस. आता मायनस आहे म्हणून मला जरा ब्रॅकेट घालतो कारण साईन चेंज होणार आहेत. इकडे पण जर लेफ्ट साईडला गेलं तर राईट साईडला पण करा. L1 अपॉन L1, एकदा प्लस केला L2 एकदा मायनस केला L2. ओके, झिकझक. आता बघा, E2 कॅन्सल होईल, E2 कोपरा, E1 आणि E1 2E1 होईल डिवायडेड बाय, या मायनसने आत मल्टिप्लाय केलं तर हा E1 मायनस होईल आणि E2 वाला प्लस होईल. ओके, मी इथेच मायनस करतो, मायनसने आत मल्टिप्लाय केलं मायनस झाला, मायनसने आत मल्टिप्लाय केलं प्लस झाला. E1 कॅन्सल, E2 आणि E2 L1 प्लस L2, L1 मायनस L2, 2 कॅन्सल, कम्पेअर झालेला आहे. एकदा लेंथ ॲड करा एकदा लेंथ मायनस करा, इझी आहे कम्पेअर करायला.
तर एवढं इझी आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे यू शुड रिमेंबर द डायग्राम. डायग्राममध्ये सेटिंग्स तुम्हाला माहीत पाहिजेत. प्लस मायनस हे तुम्हाला यात थोडंसं एक्सप्लेनेशन द्यायचं. गॅल्व्हॅनोमीटर व्हेरियस ठिकाणी टच करायचा, एकदा प्लसने आन्सर काढायचं, एकदा मायनसने आन्सर काढायचं, नंतर कॉम्पोनंट डिव्हिडंड यूज करायचा, कॅन्सल होतील. E1 E2 2 कॅन्सल होतील, राहिलेलं तुमचं आन्सर. याच्याने थोडं परफेक्ट आपण कम्पेअर करू शकतो. आता पुढचं ॲप्लिकेशन आहे टू फाइंड आउट इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. त्याचं डेरिव्हेशन पुढच्या आपण व्हिडिओमध्ये बघूया, पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. त्याचं इम्पॉर्टन्स एवढं आहे. हे डेरिव्हेशन इंटरनल रेजिस्टन्सचं खूप वेळा बोर्डच्या एक्झामला विचारलेलं तर आहेच, पण न्यूमरिकल्सचा पण भडीमार असतो इंटरनल रेजिस्टन्सचा. त्याच्यामुळे पुढचं लेक्चर अजिबात चुकवू नका, कारण मी एक छोटं न्यूमरिकल पण घेणार आहे, एक्झाम्पल पण सॉल्व्ह करून दाखवणार आहे आणि त्याचं डेरिव्हेशन पण एकदम इझी मेथडने सांगणार आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कॉपी करा.